जर तुम्हाला तुमच्या घरातली वाटली तर ते माझं यश असेल. पण आय एम शुअर तुम्हाला खूप आवडत आहे कॅरेक्टर करते. आणि अर्पिता ही अतिशय साधी समंजस, घराची सगळी जबाबदारी तिने उचलली आहे आणि सगळ्यांना आपल्या घरातली वाटेल अशी ती अर्पिता आहे. सगळ्यांच्याच आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात, तसे तिच्याही आयुष्यात काही प्रॉब्लेम्स आहेत. पण त्या सगळ्या खडतर प्रवासातून, त्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून तिला एक मार्ग शोधलेला आहे. सतत चेहऱ्यावर एक हसू ठेवून ती त्या सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करत असते. अतिशय सगळ्यांची लाडकी, म्हणजे चाळीतले जे सगळे आहेत त्या सगळ्यांची लाडकी, सगळ्यांना मदत करणारी अशी ती एक सगळ्यांसाठी उभी राहणारी, सत्यासाठी उभी राहणारी अशी अर्पिता आहे, जी जर तुम्हाला तुमच्या घरातली वाटली तर ते माझं यश असेल. पण आय एम शुअर तुम्हाला खूप आवडत अर्पिता. प्रश्न समीर येणार. समीर हे पात्र साकारताना काय काय चॅलेंज फेस केलेस? कारण तू मुंबईचा नाहीयेस, त्यामुळे चाळ संस्कृती, त्यामुळे मला तिकडचं प्रेम, तिकडची भांडणं, वादवादी कसं असतं, आपुलकी कशी असते हे माहिती होतं. पण या सिरियलच्या निमित्तानं मला ते एक्सपिरियन्स करायला मिळाले आणि मला जेपी सरांची खूप मदत होती त्यासाठी. ते छोटे छोटे मुद्दे मला सांगत असतात सीन करायच्या वेळेला, सो त्यांची हेल्प होती खूप. आगळेवेगळे कॅरेक्टर आपण घेऊन येणार. खूप मराठी मालिकेत दिसते, म्हणजे हा चेहरा बऱ्याच वेळेला आपण सगळ्यांनीच पाहिला, पण आज बऱ्याच काळानंतर हा चेहरा आपल्याला सहपाठीच्या माध्यमातून, मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि ते वेगवेगळ्या आणि खास भूमिकेत आज तू दिसणार आहेस, म्हणजे आजपासून 5 जानेवारीपासून दिसणार आहेस. तर या मालिकेसाठी तुझी प्रोसेस कशी होती? नमस्कार, माझ्या भूमिकेचं नाव नीलांबरी देशमाने आहे आणि नावातच मला वाटतं एक दम आहे, नीलांबरी देशमाने. जेव्हा मला प्रोडक्शनचा कॉल आला की असा एक सिरियल आम्ही करतोय आणि त्यात अशी भूमिका आहे आणि ती मुळात खाष्ट भांडकोळ अशी करशील का, तर मला ते खूप चॅलेंजिंग वाटलं. कारण आत्तापर्यंत मी अशी खूप सॉफ्ट आई, अशी खूप रडवेलेली आणि मुलीचं दुःख समजून घेणारी अशीच मी आई केली होती. आणि यात मला रडायचं नव्हतं तर समोरच्याला रडवायचं होतं. तर ते चॅलेंजिंग वाटलं. आणि दुसरा प्रश्न माझा होता की कोण लिहितंय, आणि मला कळलं की शिरीष लाटकर लिहितंय. म्हटलं चल तिकडे एक टिक झालं. जो प्रश्न होता मूळचा की मी पुन्हा मराठीमध्ये इतक्या दिवसांनी येते, त्याला माझा तिसरा मुद्दा होता की प्रोडक्शन कुठला आहे. प्रोडक्शन विद्याधर पाठारे आर्टिस्ट प्रोडक्शन आहे. हमखास आणि करेक्ट पैसे मिळतात यासाठी मी हो म्हटलं. आणि चौथा माझा प्रश्न होता की डिरेक्टर कोण. तर जयंत पवार जेव्हा कळलं म्हटलं बस संपलाच, विषय संपला. माझं मला कॅरेक्टर आवडलं होतं, कोण लिहितोय ते कॅरेक्टर ते कळलं होतं, कोणासाठी आपण हे करतोय हे कळलं होतं, कोणा कर्वे होणार आहे हे कळलं होतं आणि कोणासाठी करतोय. तर मला 5वा मुद्दा माझा हा होता की कुठल्या चॅनलसाठी करतोय आणि सन मराठीसाठी करतोय आपण. आणि आत्ता मला कळलंय की सन मराठी बूमला आहे आणि त्याच्यावर दिसणं माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. त्यामुळे या 5 मुद्द्यांसाठी मी सिरियलला हो म्हटलं. आणि आता करता करता एक 7-8 दिवस झालेत. चॅलेंजिंग हे आहे की हे कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं आणि माझा मूळ स्वभाव सुद्धा असा नाही. सो मला ते करताना एक डेव्हलप करावं लागतं, मला ते क्रिएट करावं लागतं आणि ते करताना खरंच मजा येते. कारण मला नेहमीच काहीतरी वेगळं, काहीतरी चॅलेंजिंग करायला आवडतं आणि ते करायला मला मिळतं. सो थँक्यू सो मच मला या रोलसाठी विचार केला माझा. आणि टीम भन्नाट आहे. आम्ही पहिल्याच दिवशी, म्हणजे हे फक्त ऑन रेकॉर्ड बोलायचं म्हणून नाही, पण पहिल्या दिवशी आम्ही सगळे एका पेजवर होतो. म्हणजे ह्युमर असो, सगळं असो, आम्ही एकमेकांची मस्करी करतो. त्याच्यामध्ये असं नाही झालं की त्यांचं काय चाललंय वगैरे, असं काही नाही. हा पुण्याचा असला तरी सो मजा येते. सो म्हणजे वेगळी भूमिका आम्हाला पाहायला मिळाली आहे. आम्ही सुद्धा असा विचार करतो की आतापर्यंत ज्या भूमिका तू साकारल्यास त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी भूमिका बऱ्याच लोकांना धक्का बसणार आहे की हा हे म्हणजे अशी भांडकोळ असं होणार. मीडियाशी पगार देतो तो वेगळा. अगदीच बरोबर. तुम्ही सुरुवातीला पहिला पाहिलं की प्रोडक्शन कोणतं आहे, डिरेक्टर कोण आहे, तर लेखक कोण आहे, कारण की हे मेन प्लॅटफॉर्म कडे त्यामुळे बोलणार आहे शिरीष जवानकडे. लेखनाबद्दल काय म्हणावं आपल्याला? त्याच्यामुळे बऱ्याच मालिका आपण